लक्षात घ्या महाराज, हे सांगण्याची गरज यासाठी निर्माण झाली आहे का आमचं खऱ्या अर्थानं जर आपण 70 वर्ष 80 वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर आमच्या मुलांचं वयात येण्याचा जो कालखंड होता तो 17 वर्षाचा होता, 16 वर्षांचा होता. नंतर मीडियाचा प्रभाव वाढू लागला, तो कालखंड हार्मोन चेंज होण्याचा 14 वर्षापर्यंत आला. आणि आत्ता सध्या सायकोलॉजी असं सांगते की मुलांमध्ये हार्मोन चेंज होण्याचं वय आता 11 वर्षापर्यंत येऊन ठेपलं आहे. आणि सध्या या 2 वर्षात कोरोनामुळं आमच्या मुलांच्या हातात ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल आलेत, पण त्या मोबाईलवरती आमची मुलं करतायत काय हे पाहण्याकडे मात्र आमचं लक्ष आहे का? आमची कीर्तनं वेगळी वाटतील महाराज, कदाचित तुम्ही त्याला विनोदात घ्याल, पण आज तुम्हाला हे बोलणं माझं कडू वाटेल. पण अजून 5 वर्ष गेले ना महाराज, कारण चीनमध्ये जर पाहायला गेलं तर एक मुलाच्या पुढं मुलगा जन्माला घालण्याची परवानगी नव्हती. आज चीननं 3-3 मुलं जन्माला घालण्याची परवानगी दिली. याचं कारण आहे महाराज, याचं कारण असं आहे, तिथल्या 32% लहान लेकरांना मायोपिया नावाचा आजार झाला आहे, जो मोबाईलच्या गेममुळे मोबाईल अधिक वापरल्यामुळे होतो. आपल्या इंडियामध्ये ते प्रमाण 2.3% आहे. म्हणून खऱ्या अर्थानं चीनमध्ये 62% मोबाईलच्या गेमवर तर बंदी घालण्यात आलीच, पण खऱ्या अर्थानं एक पिढी बर्बाद होण्यापासून खऱ्या अर्थानं त्या मार्गावर येऊन ठेपली. आपली जर पिढी त्या मार्गापर्यंत जाऊ द्यायची नसेल तर आता कुठंतरी आपल्याला बदलावं लागेल. खऱ्या अर्थानं आमच्या मुलांच्या हातातले मोबाईल कुठंतरी दूर करा. पण शोकांतिक आहे महाराज, आज मी बोलताना तुम्हाला जर वाईट वाटतं तर मला फक्त मी पाडळीकरांना एक प्रश्न विचारतो. मला सांगा महाराज, तुमच्या इकडं ज्यांच्या घरात 4 वर्षाच्या आतली लेकरं आहेत, ज्यांच्या घरात, त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. ज्यांच्या घरात 4 वर्षाच्या आतील छोटी लेकरं आहेत त्यांनी टाळी वाजवा. अख्ख्या गावात 5च लेकरं आहे का भाऊ? यातानी तर बरीच होती रस्त्याला. ज्यांच्या घरात लेकरं त्यांनी टाळी वाजवा. आपल्या लेकरांची आपल्याला काय लाज आहे? वाजवा टाळी. वाजवली. आता मला सांगा, ज्यांच्या घरात 5 वर्षाच्या आतली लेकरं आहे पण मोबाईल न देता दूध पितात, त्यांनी टाळी वाजवा. 2. बाकीचं काय झालं भाऊ? त्याला ओ शेट लावल्याशिवाय ते दूध पित नाही 3 महिन्याचं. आणि आता 1.5 महिन्यापासून ते तर म्हणते बुलेट बुलेट बुलेट. त्याला बुलेट लावल्याशिवाय ते दूध पित नाही महाराज. लय अवघड आहे. सध्या 3 महिन्याचं पोरग ओ शेटन बुलेटच्या नादी लागलंय. आणि मला सांगा, आजी गावाला सांगते अख्ख्या पाडळीला, मा नातुले हायटेक आहे, मा नातुले हायटेक आहे, त्याला मोबाईल सगळा कळतो. त्याला जर एवढा मोबाईल कळतो तर तो बाळाचं कायला खराब करतो ग? होय, त्याला जर मोबाईल कळतो मग तो बाळाचं कायला खराब करतो? त्याला ज्याला शिशू कळत नाही त्याला मोबाईल काय कळणार आहे महाराज? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? पण महाराज याचं कारण आहे, आईच मोबाईल सोडायला तयार नाही. आईच्याच हातात मोबाईल आहे. 9 महिने 9 दिवस तिनेच मोबाईलला तिला 2 सख्या बहिणी मिळाल्या होत्या, एक फेसबुक आणि दुसरं व्हॉट्सअप. ती तिच्या बहिणी सोडायला तयार नव्हती, मग जन्माला काय येईल? गुगल. लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. बरं अशी अवस्था आहे. आता सगळ्या सासूबाई, मी मुलाच्या नात्यानं तुम्हाला विचारतो, मला सांगा, आत्ता तुमचं लेकरू जेव्हा लहान होतं, तुम्ही लेकरू तुमच्यापर्यंत रेंगत आलं, तुम्ही त्याच्या हातात काय द्यायचे? पिठाचा गोळा द्यायचे, पिठाच्या गोळ्याने खेळ म्हणायचे. आपली आई असंच करत होती. आता आपल्या घरात उष्टाचं मॉडेल आले मम्मा, ती काय देती? मोबाईल. चिंटू शांत सोप्या बस, मोबाईल सोडू. ते तवा चॅटिंग शिकत म्हणून 5वीचं कार्ट शिटिंग करते आणि आपण म्हणतोय पिढी बिघडली. लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. आता मला सांगा, खरं टोचतं महाराज. मला सांगा, ही वस्तुस्थिती आहे का नाही? माझं बोलणं ज्यांना चुकीचं वाटत नसेल त्यांनी एकदा टाळी वाजवा. म्हणजे ही घराघरातली वस्तुस्थिती आहे. अहो मला सांगा महाराज, सगळ्या सासूबाई उत्तर द्या. आपल्या घरात आपली सुनबाई स्वयंपाक करायला बसली तरी एका हातात तिच्या मोबाईल आहे का नाही? एका हातानं कांदा परतीन दुसऱ्या हाताने मोबाईल चाळीती का नाही? खरं बोला फक्त. ती जेवायला बसली तरी एक घास तोंडाचा आणि दुसरा हातीचा मोबाईल वय आहे का नाही? इकडं बटन दाबता होता, कांदा जळून गेला तरी तिला कळलं आणि म्हणली गॅस बरोबर नाही. ती कारण काय शोधील सांगू शकत नाही महाराज. अहो जर विचार करायला गेलं, ती जेवायला जरी बसली तरी शेजारी तिच्या मोबाईल आहे आणि त्यात तिला तिची कॉलेजची मैत्रीण भेटावं. बाबा बाबा बा, कशीच ग तू? कांदा परतला. बरी येस ना तू? कांदा जळाला. जेवाया बसली. बाकी काय चाललंय तुझं? एक घास तोंडात. लग्नाला बोलवलं नाही, दुसऱ्या घास तोंडात. तिचं 3च वर्षाचं लेकरू होतं महाराज. ते पळत पळत आलं. आता छोट्या लेकराला काय कळते? ते धावत आलं, म्हटलं मम्मी शी
आता 3 वर्षाचं लेकरू ही मूडमध्ये होती. हिचा SMS जेवण चाललं होतं. ती म्हणली छोटू आत्ता नाही नंतर जा बाहेर खेळ. 3 वर्षाचं बिचारा काय करी गेलं ते. हिचं परत सुरू झालं एक घास तोंडात. बाकी काय चाललंय तुझं? आली की ये पाडळीला नक्की. हो मी पाडळीलाच असते. 3रा घास तोंडात. 3 वर्षाचं कवर दमधरी आलं ते परत मम्मी शी. ती म्हणली छोटू तुला एकदा सांगितलं 2दा सांगितलं नंतर हो बाहेर गेलं लेकरू. हिचं परत सुरू. बाकी काय चाललंय तुझं? दाजी काय करतात आमचे? एक घास तोंडात. 3च वर्षाचं कवर दमधरी आलं ते परत मम्मी शी. आता ही मूडमध्ये होती. ही मोबाईलमध्ये व्यस्त होती. ती म्हणली छोटू तुला एकदा सांगितलं 2दा सांगितलं शांत बसायचं इथं बस. 3 वर्षाचं बिचारा काय करीन? पाहता काय बसलं ना ते. शेवटी सासू बाहेरून कपाशी घेऊन आली आणि मग तिने घरात डोकून पाहिलं आणि डोक्याला हात लावली आणि ती पाडळीच्या सुनबाईला म्हणली पाया पडते सुनबाई बंद कर तुझी चाल. पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. अगं रोज नवीन फॅशन करून नवीन काढतेस ग फोटो. रडून रडून उपाशी झोपून जातो छोटू. डीपी का फिपी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ. पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. अगं लगीन झालंय आपलं शहाण्यासारखं वागावं. 4 दिवसाचं ग हे सासू सासरं तोंड भरून बोलावं. हे मरून गेल्यावर बस वाजवीत टाळ. पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते 12. आता नवीन मेनू तुमच्या काय आमच्या काय आलाय. त्याला नवीन नाव आहे गुगल मेनू. एक टिप्सून हे टाकणे मग गॅस चालू करणे नंतर हे टिप्सून टाकणे बिचारा नवरा उपाशी मारणे. रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते 12. पुलाव वाजतो ग चांगला पण त्यात दगड आणि गारा. ट्रंग ट्रंग वाजतो फोन पोरी लक्ष थोडं टाळ. पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. मान्य आहे दुनिया चंद्रावर गेली तू आपली मान मर्यादा पाळ. नाही तर पोटातूनच एक दिवस नेट पॅक मारायला सांगेल तुझं बाळ. मारायला सांगेल तुझं बाळ. महाराज आज तुम्हाला हा विनोद वाटतोय पण खऱ्या अर्थानं आमची पुढची एक पिढी तुमच्या मोबाईलच्या नादात उद्ध्वस्त होतीये. शोकांतिका आहे. तुम्हाला संध्याकाळी 7 ते 9 जर तुमच्या हातात मोबाईल नसेल तुमची लेकरं मोबाईल मागतील का? मला सांगा. सगळ्या छोट्या लेकरांना उत्तर द्या. मला सांगा आपल्याला पप्पा काय म्हणतात? मोबाईल वापरणं वाईट. तुम्ही सगळे हुशार आहेत ना? मोठ्यानं बोला. वाईट आहे. मम्मी सांगते मोबाईल वापरणं वाईट. काय आवाज आहे त्यांचा? एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मोबाईल वापरणं वाईट वाईट आहे. आणि आपला पप्पा संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मोबाईल सोडीत नाही. आपली मम्मी 11 वाजेपर्यंत मोबाईल सोडीत. ती एक वेळ आपल्याला इसरल पण मोबाईलला इसरत नाही. आपल्याच हातात जर मोबाईल असेल आणि वर मम्मी म्हणती मोबाईल वापरणं वाईट आहे. ते कार्ट म्हणतं एक वेळ मम्मी मला इसरल पण मोबाईलला इसरायची नाही. आणि हे मोबाईल वाईट कसा? महाराज या छोट्या छोट्या लेकरांना दोष देणं आता बंद करा. पहिल्यांदा बदल आमच्यात करावा लागेल तर आमची पुढची पिढी घडेल. हे वास्तव आहे.